छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला। उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले। काँग्रेसची लढाई पण विलासरावांबद्दल आदर, लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाला धक्का देत भाजपची काँग्रेससोबत युती केल्यानं उडाली खळबळ। राजकीय वर्तुळात विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड। अंबरनाथमधील भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर मुख्यमंत्री नाराज, सूत्रांची माहिती। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून शहराध्यक्ष प्रदीप पाटलांवर निलंबनाची कारवाई, ब्लॉक कार्यकारिणीची बरखास्त। अकोल्यातल्या अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम आले एकत्र, नव्या आघाडीवरून विरोधकांकडून भाजपवर टीकेची जोड। भाजप हा वांझोटा पक्ष, सगळे उपरे बसलेत, त्यांना निष्ठावंतांची कदर राहिली नाही। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू, हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल, उद्धव ठाकरेंची न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत टीका। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा पुण्यात भव्य रोड शो, पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांचं विशेष लक्ष। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना मारहाण झालेली आहे। नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मारहाण झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी, नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी बोलूया। अविनाश, हा सगळा काय प्रकार आहे, कुठे घडलंय हे सगळं? सुवर्ण, ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला, पूर्ण जो राडा आहे तो परिसरातील आहे। माजी खासदार इम्तियाज जलील जे आहेत जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी या परिसरामध्ये आले होते, मात्र त्यावेळेपासूनच त्यांना काळे झेंडे असतील किंवा जे नाराज उमेदवार होते त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। सकाळपासूनच एमआयएमचे नाराज कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते, मात्र इम्तियाज जलील यांनी देखील त्याच परिसरामध्ये आपण फिरणार असल्याचं जाहीर केलं। तेव्हापासूनच हा विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी काळे झेंडे दाखवण्यात आले आणि आता त्यानंतर एकदमच जे नाराज कार्यकर्ते ते आक्रमक झाले आणि इम्तियाज जलील यांची गाडी देखील फोडण्याचा प्रयत्न केला। इम्तियाज जलील यांना गाडीतून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न हे कार्यकर्ते करतायत आणि यामध्ये इम्तियाज जलील यांना इजा देखील झालेली आहे। त्यांना अखेर या परिसरातून गाडीमध्ये बसून निघून जावं लागलं, अशी परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पोलिसांना देखील काही प्रमाणात सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागला आणि संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी आपल्याला यावेळी दिसून येते। पण अविनाश, या गाडीमध्ये इम्तियाज यांच्याबरोबर किती जण अजून होती? सगळ्यांना मारहाण झालीये का आणि हे एमआयएमचे सगळे कार्यकर्ते होते का? नक्कीच एमआयएम पदाधिकारी आहेत, त्यांच्या डोळ्याला देखील जखम झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, त्यांच्या डोळ्याला लागलेलं आहे। तर इम्तियाज जलील यांच्यासोबत जे गाडीत अजून काही जण होते त्यांना देखील काही प्रमाणात इजा झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण एकूणच संपूर्ण जो मॉब होता, संपूर्ण नाराज कार्यकर्ते ते गाडीवर तुटून पडले होते। गाडी तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता। तर काही जणांनी अंडे असतील, टमाटर असेल ते देखील मारून फेकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे साहजिकच चेहऱ्याला असेल किंवा इतर ठिकाणी शरीरावर काही ठिकाणी जखमा देखील झालेल्या आहेत। मात्र इम्तियाज जलील यांना त्या ठिकाणाहून निघून जाण्यास यश आलं असलं तरी जे कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात पाठलाग करताना आपल्याला दिसून आले होते आणि इम्तियाज जलील यांचा गाडीतला जो हात आपल्याला दिसतोय, इम्तियाज जलील हे बाजूला लोटण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचा हातच गाडीमधून बाजूला ओढण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करताना देखील आपल्याला दिसून येत आहे। एकूणच सकाळपासूनच हा विरोध होता। धक्कादायक ही अविनाश बातमी आहे, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। 20 नंबरचा जो प्रभाग आहे तिथे ही घडामोड घडलेली आहे। घडलंय असं की 20-20 वर्ष काम केलं, त्याला उमेदवारी न देता इतर उमेदवाराला उमेदवारी दिली, म्हणून हे एमआयएमचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते इम्तियाज जलील यांच्यावरच धावून गेले, त्यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। परत एकदा सांगशील नेमकं कशामुळे हे घडलंय?
सुवर्ण, आपण जर बघितलं तर ज्यावेळेस पासून MIMने उमेदवारी जाहीर केली, महानगरपालिकेचे नगरसेवकांचे उमेदवार जे जाहीर केले त्यांच्यामध्ये काही MIMचे जे पहिले नगरसेवक होते, पूर्व नगरसेवक होते, त्यांच्या उमेदवारी कुठेतरी काटण्यात आली आणि नवीन लोकांना संधी इम्तियाज जलील यांच्याकडून देण्यात आली होती. तेव्हापासूनच MIM मध्ये जर आपल्याला शाब्दिक चकमक असेल किंवा MIM मध्ये झालेला वाद उफळून आलेला दिसला होता. मात्र आज त्याच परिसरामध्ये जेव्हा इम्तियाज जलील हे रोड शो करण्यासाठी गेले, रोड शो म्हटल्यापेक्षा एक स्थानिक जे उमेदवार होते त्यांचा प्रचार करण्यासाठी त्या परिसरामध्ये ते सकाळी फिरणार होते आणि त्याच वेळेस आम्ही सर्व जी घटना याच्या अकोटमध्ये झाली त्याच प्रतिक्रिया घेण्यासाठी संपूर्ण आम्ही त्या ठिकाणी असताना एक लक्षात आलं की सकाळपासूनच तो संपूर्ण विरोध त्यांना होता. काळे झेंडे, लहान मुलं असेल, नागरिक असेल, ते काळे झेंडे त्यांच्या रॅली समोर दाखवत होते. मात्र ही संपूर्ण घटना घडली त्यानंतर इम्तियाज जलील म्हणत होते की ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करेल, मी माझ्या उमेदवाराचा प्रचार करेल, त्यांच्यावर बोलणार नाही. त्यांनी कुठेतरी याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हा वाद उफळून आला आणि एवढा उफळून आला की कार्यकर्ते त्यांच्या अंगावरच चालून गेले. अगदी जे आता दृश्यांमध्ये दिसतंय 20-25 कार्यकर्ते दिसतायत आणि MIMच्या प्रदेशाध्यक्षावर हा हल्ला होतो, त्याच्या गाडीवर हा हल्ला होतो. कितपत गंभीर आहे? पोलीस घटनास्थळी दाखल झालेत का? आत्ताच अपडेट काय? हो सुवर्ण, आपण जर बघितलं तर इम्तियाज जलील त्यांचं बाजीपुऱ्यामध्ये जे घर आहे त्या घरामध्ये आलेले आहेत. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी थांबलोय आणि त्यांचे कार्यकर्ते जर बघितले तर मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते देखील आता त्यांच्या घराबाहेर जमलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर इम्तियाज जलील यांनी तक्रार दिलीत का हे अजून जरी समोर असलं नसलं तरी MIMचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सिटी चौक पोलीस ठाण्यात असेल किंवा त्याच ठिकाणचं जे जिन्सी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे पोलीस आता कशा पद्धतीनं किती जणांवर गुन्हा दाखल करतात हे थोड्या वेळात समोर येईल. पण पोलीस जेव्हा ह्या संपूर्ण घटनेची थोडीशी माहिती पोलिसांना मिळाली होती, खरं तर पोलिसांना श्रेय द्यावं लागेल की अतिशय कमी वेळेमध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी लाठीचार्ज करून हा मॉब पांगवण्याचा प्रयत्न केला. जर पोलीस वेळेत पोहोचले नसते तर अजून मोठी घटना या ठिकाणी घडू शकली असती. कारण अवघ्या 2 ते 5 मिनिटांमध्ये पोलीस पोहोचली आणि पोलिसांना जे काळे झेंडे दाखवले होते त्यातूनच काही कुणकुण लागली होती आणि त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि आता पोलिसांनी जी घटना थांबवली, काही प्रमाणात सुवर्ण लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागला. कारण जर तो लाठीचार्ज केला नसता तर इम्तियाज जलील यांची रॅली समोर होती आणि नाराज कार्यकर्ते मागच्या बाजूने त्या रॅलीकडे चालून येते आणि त्यामुळे एकूण सगळा मोठा मॉब त्या ठिकाणी जमा झाला होता आणि यापेक्षा मोठी अनुचित घटना घडू शकली असती. बरं अविनाश, तुम्ही पण थोडासा श्वास घ्या कारण तुमच्या समोर ही घटना घडली असणार, त्यामुळे हे सगळं आयत्या वेळी अचानकपणे समोर आलेलं आहे. MIMच्या प्रदेशाध्यक्षावर छत्रपती संभाजीनगरमध्ये हल्ला झालाय, जिथं MIMचं नेतृत्व ज्यांनी इम्तियाज जलील यांनी केलं त्यांच्यावरच हा हल्ला झालेला आहे. त्यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे, त्यांना मारहाण झालेली आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जे गाडीत होते त्यांना मारहाण झालेली आहे. ही आतापर्यंतची महापालिकेच्या प्रचारादरम्यान घडलेली सगळ्यात मोठी घटना आहे असं म्हणावं लागेल. अशा करता कारण आतापर्यंत आपण नाराज कार्यकर्त्यांचा आक्रोश बघितला, तो भाजपमध्ये होता, तो NCP मध्ये होता, हे सगळं आपल्या प्रेक्षकांनी पाहिलं, रडारड पाहिली, अगदी कपडे फाडण्यापर्यंत, स्वतःचे कपडे फाडण्यापर्यंत नाराजी आपण उमेदवारांची पाहिली. पण इथे मात्र MIMच्या प्रदेशाध्यक्षालाच MIMच्या नाराज कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. अक्षरशः त्यांच्या गाडीवर धावून गेलेले आहेत, ह्याला हल्लाच म्हणावं लागेल. अक्षरशः दृश्यांमध्ये हा हल्ला आहे असं बघायला मिळतंय. एक मोठा नाराज कार्यकर्त्यांचा मॉब गाडीवर धावून आला आणि गाडीमध्ये असलेल्या प्रत्येकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. इम्तियाज जलील यांना गाडी बाहेर काढून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा अविनाश यांच्याकडे जाऊया. अविनाश, आपल्या समोर हा सगळा प्रकार घडलाय, पुन्हा एकदा सांगा, बायजीपुऱ्यामध्ये हा प्रकार घडलाय. अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अंबादास दानवे, आपण बघतोय महत्वाची आणि अत्यंत धक्कादायक अशी घडामोड घडली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. MIMच्याच कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष MIMचे इम्तियाज जलील यांना मारहाण केली आहे. नाही, खरं तर असं मारहाण कोणत्याही पक्षाची, ठीक आहे, आपण जो काही विरोध आहे तो वेगळ्या पद्धतीनं करू शकतो, पण अशा पद्धतीनं कोणीही कोणाच्याही अंगावर हात टाकणं हे एकदम चुकीचं असं मला तरी वाटतं. दानवे साहेब, असं होऊच शकतं की पक्ष नेतृत्व किंवा तिथले जे स्थानिक नेते असतात ते एखाद्याला काहीतरी गोष्टी बघून उमेदवारी देतात, पण नाराज कार्यकर्ते अशा प्रकारे जर मारहाणीवर उतरत असतील तर काय म्हणायचं? नाही, हे चूक आहे. ठीक आहे, चूक नेतृत्वाकडून एखाद्या वेळेस होऊ शकते, मी काय होत नाही असं म्हणू शकत नाही. आम्ही काम करतो, आमच्याकडूनही चूक होते एखाद्या वेळेस, काय होत नाही काय. पण मनुष्य हा चुकीचा पुतळा म्हणजे काय पूर्ण सत्यतेचा पुतळा नाहीच आहे, पण त्याला पर्याय हा नाहीये.
बरोबर. असं मला वाटतं. हो, आपण त्या भागातली परिस्थिती, तिथलं वातावरण हे सगळं अधिक जास्त सांगू शकाल? कशामुळे आणि काय घडलं असावं, इतके आक्रमक का झाले असावेत MIMचे कार्यकर्ते? नाही, MIMचे कार्यकर्ते तसे इमोशनल आहे, भावनिक आहे तसं पाहायला गेलं तर. आणि आता ह्या इमोशनचा वापर करूनच MIM निवडून आलेली, हे पण तितकंच खरं आहे. पण आता हेच इमोशन कधी कधी MIM वरच उलटते असं पण मला वाटतं. बरोबर. आणि इम्तियाज जलील यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा कनेक्ट नाहीये का छत्रपती संभाजीनगरमध्ये? नेमकं प्रदेशाध्यक्षाला अशी कशी काय मारहाण होऊ शकते? नाही, कनेक्ट असेलच ना, ते इथं राहतात, इथं असतात, त्यामुळे कनेक्ट असेल. परंतु आता सगळ्या नेतृत्वासमोरच असे प्रश्न असतात. ते बघा, भारतीय जनता पार्टीचं तसंच झालं. अगदी. कार्यकर्ते डॉक्टर कराड किंवा अतुल सावेंच्या गाडीवर चप्पल घेऊन हे चूक आहे ना. अगदी ठीक आहे, बरोबर. विरोधी पक्षाने कुठल्याही मला पक्षाबद्दल एखाद्या आनंद होत असेल. तुम्ही बरोबर असं म्हणताय, होणं- कुठल्याही पक्षाबरोबर होवो ही चूकच आहे घडामोड. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये असं खूप यावेळेला बघायला मिळालंय महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर. असं का झालं असावं? नाही, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय झालं, 10 वर्षाने, बाकीच्या ठिकाणी 2-3 वर्षांनी इलेक्शन नाही. आमची इलेक्शन मागची झालेली आहे 22 एप्रिल 2015ला, म्हणजे 10.5 वर्ष झाली. म्हणजे चक्क 2 पिढ्या या निवडणुकीच्या वेटिंगवर होत्या. आणि त्याच्यामुळं इच्छा खूप लोकांची निर्माण झाली. आणि आता पक्ष एवढे झाले की सगळीकडे इच्छा निर्माण झाली. म्हणजे काही कार्यकर्ते तर असे आहे की आमच्याकडे अर्ज करतात, शिंदे गटाकडे अर्ज करतात, भाजपकडे अर्ज करतात, काँग्रेसकडे करतात, आणि MIM कडे करतात, असे सुद्धा महाभाग आहे. आणि मग अशा वेळेस नेतृत्व अशा कार्यकर्त्याचा विचार करायलाच ना. एक असं थोडंसं कळतंय की जो अनेक वर्ष काम केलेला कार्यकर्ता होता त्याला उमेदवारी मिळाली नाही आणि नव्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली म्हणून असं घडलं असावं. पण हेही योग्य आहे का योग्य आहे? हे पण मी खूप वर्ष काम करतो, हा एक स्वतंत्र क्रायटेरिया आहे. आणि मी निवडून येतो, हा स्वतंत्र क्रायटेरिया असतो, असं माझं मत आहे. मी खूप वर्ष काम करतो म्हणून मी निवडूनच येऊ शकतो अशातला काही भाग नाही. आताच काही कार्यकर्त्याशी डिस्कस करत होतो, बघ कोणी 30 वर्ष जुना कार्यकर्त्याच्या, पण त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट नसतं, तो ऑर्गनायझेशन मेरिट असतं एखाद्यामध्ये, एखाद्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असतं. आणि मग पक्षाला कोणत्याही असेल, उद्या मी म्हणत नाही म्हणजे आमच्याही पक्षात असतं असं. आणि मग अशा वेळेस विचारता पक्ष कधी निवडणूक जिंकण्यासाठीच उभा करेल ना उमेदवार कोणताही. नक्की. दानवे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. दानवे जे म्हणाले ते अगदी खरं आहे की काहीतरी विचार करून पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला असतो, ते चुकू शकत नाही तसं नाही. पण इलेक्टिव्ह मेरिट या विषयाचा विचार केलाच जातो. आणि त्यावेळेला पक्ष त्या 20 वर्ष 19 वर्ष जुन्या कार्यकर्त्याचं त्याला महत्त्व नसतं का? महत्त्व असतं, पण तिथे इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला जातो. असो, पण ही छत्रपती संभाजीनगरमधली अत्यंत धक्कादायक घटना, आत्तापर्यंतची महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी जी सुरू झाली तेव्हापासूनची आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी आणि वेगळी घटना आहे. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरचं MIMचं, अशा प्रदेशाध्यक्षावर इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे, मारहाण केलेली आहे. बायजीपुऱ्यामध्ये पदयात्रा होती, ज्यावेळी हे कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले, ते सकाळपासूनच नाराज होते. याची कल्पना इम्तियाज जलील यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती. पण तरी देखील इम्तियाज जलील असं म्हणाले की त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करू दे, मी माझं काम करणार, मी पदयात्रेकरता जाणार. आणि पदयात्रा जेव्हा काढली तेव्हा त्यांच्याच 20-25 वर्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.